नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 32वा. आपला सब्जेक्ट जॉमेट्री चालू आहे. आपलं युनिट आहे सर्कल, आर्क अँड कॉर्ड. सब युनिट प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल. तर दुसरी प्रॉपर्टी आहे द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे सेगमेंट जॉईन करणारा जो आपण कॉर्डवरती काढलेला आहे सेगमेंट सेंटरपासून, तर तो कॉर्डला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. पहा इथे, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ ऑन अ पेपर. ड्रॉ ए कॉर्ड ए बी. फाइंड द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड अँड नेम इट ॲज पॉइंट पी. जॉइन सेंटर ओ अँड मिड पॉइंट पी. मेजर अँगल ओ पी ए पी ओ बी पी ओ with set square or protractor. What will we find? Angle APO and angle BPO are right angles. Therefore, measure angle APO and measure angle BPO is 90 degree. म्हणजे हे कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. मिडपॉईंट जोडणारा, लक्षात घ्या. Thus the segment joining the center of a circle and midpoint of its chord is perpendicular to the chord. आता एक्झाम्पल पाहूयात एक. Radius of a circle with center O is 5 cm. The chord AB is at a distance of 3 cm from the center. OP perpendicular chord AB. Then find AB. बघा, distance of the chord from the center of the circle is the length of perpendicular drawn from the center of the circle to the chord. AB is the chord of circle with center O. Segment OP perpendicular to chord AB. रेडियस ऑफ द सर्कल लेंथ ओ बी इक्वल टू 5 सेंटीमीटर. ही 5 सेंटीमीटर आहे. ओ पी इक्वल टू 3 सेंटीमीटर. मग आपल्याला पी बी काढायची आहे. मग ओ पी बी हा कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय होईल पहा, ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ बी स्क्वेअर. देअरफॉर पी बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ बी स्क्वेअर मायनस ओ पी स्क्वेअर. 5 square minus 3 square. 25 minus 9 is equal to 16. Therefore, PB square is equal to 16. Therefore, PB is equal to 4 by taking square root of both sides. The perpendicular drawn from the center of the circle to the chord bisects the chord. कॉर्डला बायसेक्ट करतो, दोन एकरूप भाग करतो. म्हणजेच लेंथ ए बी काय झाली, पी बीच्या डबल झाली. म्हणजेच ए बीची लेंथ किती झाली, 8 सेंटीमीटर झाली. आता आपण एक्सरसाइज पाहूयात. O is the center of circle. Find the length of radius if the chord of length 16 cm is at a distance of 6 cm from the center of the circle. मग इथे सुद्धा आपण काय वापरायचं आहे, युजिंग प्रॉपर्टी ऑफ प्रॉपर्टी. द सेगमेंट, इथे आपण प्रॉपर्टी लिहूयात. प्रॉपर्टी बघा, ही प्रॉपर्टी परत वाचूयात. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड. सेगमेंट जॉईनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ कॉर्ड is perpendicular to the chord. Is perpendicular to chord. मग काय झाला, ओ पी बी ट्रायंगल ओ पी बी हा काय झाला, इज राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. मग आता हा बघा, आता हा परपेंडिक्युलर बायसेक्ट पण करतो. म्हणजे काय झालं, ए बी आणि पी बी ह्या किती झाल्या, 8-8 सेमी झाल्या, बरोबर आहे. आता लेंथ ऑफ दुसरी प्रॉपर्टी वापरून आपण पहिली प्रॉपर्टी फर्स्ट बघा, आणि ही आहे प्रॉपर्टी सेकंड. मग फर्स्ट काय आहे, लेंथ ए पी इज इक्वल टू लेंथ पी बी, बरोबर किती, 8 सेंटीमीटर. आणि ही दुसरी प्रॉपर्टी वापरली, त्यामुळे ओ पी बी हा राईट अँगल झालेला आहे, राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. मग आपण युजिंग पायथागोरस थेरम
आपण हे उदाहरण इथे सोडूया, दुसऱ्या पानावर सोडू. मग ओ बी स्क्वेअर आपल्याला रेडियस काढायची आहे. ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी किती आहे 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस 64 इज इक्वल टू ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू 100. देअरफॉर ओ बी इज इक्वल टू 10. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. अशाप्रमाणे आपण हे एक्झाम्पल इथे सोडवलेलं आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघा. आपण हे दुसऱ्या पानावर सोडू. इथे किंवा इथे सोडूया. बघा, सी इज द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. आता कॉर्ड 12 सेंटीमीटर दिलेली आहे. मग आता बघा सोल्युशन. युजिंग प्रॉपर्टी the perpendicular drawn from center of the circle to the chord bisects the chord. आता आपण ह्या पॉइंटला एम नाव देऊयात. बरोबर आहे. देअरफॉर ए बी इज इक्वल टू ए एम प्लस बी एम. देअरफॉर ए बी इज इक्वल टू किती दिलेली आहे आपल्याला 12 सेंटीमीटर दिलेली आहे. देअरफॉर ए एम इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. Therefore, AM is equal to 12 divided by 2 is equal to 6 सेंटीमीटर. म्हणजे AM ची लेंथ किती झाली 6 सेंटीमीटर. आता ट्रायंगल CMA is right angled triangle. इथे आपण प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड ही सेकंड प्रॉपर्टी आताची वापरलेली आहे. युजिंग पायथागोरस थेरम पहा CA स्क्वेअर लेंथ ऑफ CA स्क्वेअर इज इक्वल टू CM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. मग आता आपल्याला CM स्क्वेअर काढायची आहे. म्हणजे CM स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ CA स्क्वेअर मायनस लेंथ ऑफ AM स्क्वेअर. देअरफॉर लेंथ ऑफ CM स्क्वेअर इज इक्वल टू CA किती आहे 10 स्क्वेअर मायनस ही किती आहे आता ह्या 6 झालेल्या आहेत 6 स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 36 इज इक्वल टू 64. देअरफॉर लेंथ ऑफ CM इज इक्वल टू √64. देअरफॉर लेंथ ऑफ CM इज इक्वल टू 8. इथेही मी जी प्रॉपर्टी वापरलेली आहे ती तुम्ही ही वरची प्रॉपर्टी काढायची आहे. सेगमेंट जॉईनिंग द सेंटर इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड ही प्रॉपर्टी इथे लिहायची आहे. अशा प्रकारे हा एक्सरसाइज सोडवायचा आहे.